नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता 4500च्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर 4500च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं, हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की 4500च्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं, या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की 4500च्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं की मग थांबावं, या प्रश्नाचं सविस्तर उत्तर घेण्यापूर्वी आपल्या मनातील आणखीन एक महत्त्वाचा सवाल असेल, सर भाव तर सध्या 400 आहे, 4200, जास्तीत 4300, 4.5 तर झालाच नाही, मग तुम्ही 4500च्या भावावर सोयाबीन विकावं की मग थांबवावं असं का म्हणताय, याचं सुद्धा कारण तुम्हाला समजावून सांगतो। तर बघा, आता महायुतीला जे घवघवीत यश मिळाले याला कारणीभूत या ठिकाणी आपण आहात, कारण सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांनी महायुतीला सपोर्ट केलाय म्हणून तर त्यांचं या ठिकाणी विजय निश्चित झाला ना। हे जाणून आहे या ठिकाणी जी सरकार आहे, तर त्याच्यामुळे सरकार काय करणार आहे, आपली परतफेड या ठिकाणी करण्याची शक्यता आहे। यामध्ये मोदी सरकारची सोयाबीनची महाखरेदी 4892 रुपये प्रति क्विंटलने डिसेंबर महिन्यात जी होणार आहे त्याच्यातील वाढ, सरसगट सोयाबीन खरेदीचं लक्ष, व्यापाऱ्यांना जो सोयाबीन घ्यायचे ते जवळपास आपल्याला हाय रेटने या ठिकाणी व्यापारी खरेदी करताना दिसतील, याचाही कुठेतरी इम्पॅक्ट सोयाबीनच्या भावावरती होताना दिसू शकतो। आणि नजीकचं भविष्य हे सोयाबीनचा भाव 4500 पार होण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे। पण अशा परिस्थितीत की जेव्हा सोयाबीनचा भाव 15 तारखेनंतर 4500 पार जाईल, तिथं सोयाबीन विकावं की मग थांबावं, तर या प्रश्नाचं उत्तर आहे की भलेही सोयाबीनच्या भावात आणखीन तेजी येण्याची शक्यता असली तर एका मर्यादेपेक्षा जास्त तेजी काही येणार नाही, म्हणून आपण जास्त काळ न थांबता जर प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपल्या या ठिकाणी फायदा होईल। जसं की 4500च्या वर सोयाबीनचा रेट आला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती 4600ला 25%, 4800ला 25%, 4950ला 25%, राहिलेलं 25% आपण आपल्या असणाऱ्या सत्सग विविधतेने विकले तर आपला फायदा होईल। नाही तर सगळा माल 5000साठी थांबवून ठेवला आणि बाजारभाव 4950 पर्यंत जास्तीत जास्त गेला आणि तिथून रिवर्स आला तर म्हणजे त्या 50 रुपयाच्या फायद्यासाठी आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकते। बस एवढंच तुम्हाला समजावून सांगत आहे। बाकी सर्वजण हुशार आहेत, आपापल्या आर्थिक परिस्थितीतून आपण निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र आहात, पण हा एक माझा होता समर्पक, आपल्याला जेवढं कळते त्या माध्यमातून एक सल्ला की 4500च्या वर भाव गेला की तिथून पुढं प्रत्येक तेजीमध्ये सोयाबीन टप्प्याटप्प्याने विकावं, एकदाच विकू नये, बस एवढीच आपणास विनंती। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव आता कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।